त्यामुळे अशी टीका रफिक शेख करतायत। तर वैभव म्हणतायत होय सरकारनं कठोर कारवाई करावी असं वैभव यांना वाटतंय। सुभाष सानप म्हणतायत सोशल मीडियावर निर्बंध घातले पाहिजेत कारण युट्यूबचा चांगल्या कामापेक्षा वाईट कामासाठी उपयोग होतोय। गणपतराव आडे म्हणतायत मर्यादा पाहिजे अशी छोटीशी कमेंट त्यांनी केलेली आहे। आणि सिद्धेश्वर राऊत म्हणतात 100% या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्याची गरज आहे। तर उमाकांत आरोळकर म्हणतात देशद्रोहाची शिक्षा झालीच पाहिजे। अमित मांजरेकर लिहितात काही गरज नाही, सोशल नेटवर्क हे एकच साधन आहे जे केंद्र आणि राज्य सरकारवर वेळोवेळी चुकीच्या निर्णयांवरून टीका करतं। असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दिशेने। आणि शालिनी जाधव लिहितात हो अगदी बरोबर आहे पण सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होऊ नये। तर प्रसाद माने लिहितात होय सोशल मीडियाला आयडी प्रूफ जोडण्याची गरज आहे। ही मागणी मध्ये मध्ये येत असते समोर की फेसबुक अकाउंटसाठी आधार कार्ड लिंक करावं म्हणून। तर संदीप लोंढे म्हणतात काहीच करू शकत नाही आपण अशी ही एक प्रतिक्रिया आलेली आहे। आणि एक शेवटची आणखी प्रतिक्रिया 100% गरजेचं आहे असं प्रवीण चंदन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे असा साधारणपणे कल आहे की लोकांच्या मध्ये अस्वस्थता आहे, लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत, शंका आहेत की काय चाललंय सोशल मीडियावरती, कोण काय लिहित असतं। कधी कधी तर बनावट नावाने सुद्धा अकाउंट्स हँडल केली जातात आणि वाटेल तो प्रचार केला जातो। आणि आता तर युट्यूब ट्विटरवरती तुम्हाला ब्ल्यू टिक कुणालाही घेता येते आणि त्यामुळे व्हेरीफाईड या शब्दालाच काही अर्थ उरला नाही कारण सर्वसामान्यांना कळत नाही की किती प्रकारच्या व्हेरिफिकेशन्स आता ट्विटरने उपलब्ध करून दिल्या आहेत, एक्सने उपलब्ध करून दिल्या आहेत। या सगळ्या गदारोळामध्ये उद्या जर का एखाद्या छोट्या गोष्टीमुळे दंगली वगैरे भडकू लागल्या तर शेवटी सरकारवरती जबाबदारी तर येणारच आहे। आपण हा मुद्दा पुढे घेऊन जाणार आहोत। त्यापूर्वी मी अजित चव्हाणांकडे जातो। अजित, मगासचा मुद्दा जो भाऊसाहेब आजबेंचा होता तो पूर्ण करा। पण माझा तुम्हाला प्रश्न आहे आणि जो पहिलाही प्रश्न होता की अशा युट्यूबर जे पाकिस्तानात जात होते त्यांच्याकडे आपल्या एजन्सी सुरुवातीला का वळवल्या गेल्या नाहीत आणि मग आता जर का धडा मिळालाच असेल तर यापुढे काय करायला हवं, काय करायचा विचार आहे तुमचा? प्रसन्नजी, या देशामध्ये लोकशाही कुणाला उचलून टाकलं जेलमध्ये असं करता येत नाही। या लोकांवरती विजिलन्स होता आणि आपल्या गुप्तचर यंत्रणांनीच यांना अटक केलेली आहे। आपल्या गुप्तचर यंत्रणांनीच या सगळ्यांना शोधून काढलेलं आहे। याकरता मी भारताच्या गुप्तचर यंत्रणांचं अभिनंदन करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरा विषय असा की हा अत्यंत प्रबोधनात्मक ही चर्चा सुरू असताना काँग्रेस प्रवक्त्यांनी याच्यामध्ये जे काही कमेंट्स केलेल्या आहेत त्या राजकीय हेतून प्रेरित आहेत। मी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून देशाच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्या देशाचे पंतप्रधान क्रिएटर्सना गौरवण्याकरता एवढा मोठा समिट घेतात आणि सांगतात की याच्यामध्ये वर्ल्ड लीडर भारत झाला पाहिजे, ते जे होऊ शकत नाही म्हणजे संविधान खतरे में आहे, खोटं बोलून मतं मिळवण्याची काँग्रेसची जी प्रवृत्ती आहे ती इथं पुन्हा एकदा दिसून आली की बाबा रे कोण म्हणतंय आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरतून नियमन होणाऱ्या या सगळ्यांना आपल्याला असा एखादा पटकन कायदा करून आणि सरकारच्या विरोधात बोलावं। सरकारच्या विरोधात बोलणारे लोक रोज सरकारच्या विरोधामध्ये बोलतात। भारतीय लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, हक्क आहे। त्या मंडळींना वाचवण्याकरता जी मंडळी देशविरोधी आहेत अशा मंडळींना वाचवण्याकरता आता लगेचच सरकार समाज माध्यमांवरती अशा क्रिएटर्सवरती काहीतरी कायदा आणून पाहतोय, मुस्काटदाबी करू पाहतोय। अश्विनी वैष्णवनी मांडलेला माननीय केंद्रीय मंत्र्यांनी मांडलेला कायदा काय होता? IT रिलेटेड तो ऍक्ट होता। त्याच्यामध्ये जी अत्यंत महत्वाची माहिती एखाद्याची ती तुम्हाला सार्वजनिक करता येणार नाही, तो कुठल्या माध्यमांकरता किंवा कोणाची गळती ऐका अजित चव्हाण तुम्हाला फक्त तुमच्या उत्तराला अधिक सटीक करण्यासाठी 2 उदाहरणं देतो। आता ऑपरेशन सिंदूर चालू असताना भारतातल्या 2 जबाबदार डिजिटल मीडिया, एक द वायर आणि 2 4PM न्यूज नावाचा युट्यूब चॅनल, याला आपण बंद केलं होतं आपल्या सरकारने हे माहितीसाठी। आता पुढे सांगा। याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे घेतली पाहिजे, आपण एक लक्षात घ्या, राहुल गांधीजींच्या सोबत देशामध्ये एक अत्यंत मोठा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा माणूस आहे। भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे, पोलिसांकडे बंदी घातलेल्या माओवादी कमांडरला कॉम्रेड नावानं त्यानं स्वतः लिहिलेलं पत्र आहे। जे लोक देशाच्या विरोधामधली भूमिका घेतील, जे लोक असं नरेटिव्ह पसरवतील त्या मंडळींवरती कारवाई व्हावी असं जनतेला वाटतं। 100% जनतेच्या प्रतिक्रिया आपणच आता आपल्या कार्यक्रमामध्ये दाखवल्यात। मला फक्त इतकंच सांगायचं आहे की सरकार जे करू इच्छित नाही, जी सरकारची मनीषा नाही, एकीकडे माननीय पंतप्रधान क्रिएटर्सना पाठिंबा देतात,
त्यांच्याकरता समिट एवढं मोठं करतात आणि जे होणार नाहीये, जे घडणार नाहीये, जी सरकारची भूमिका नाही, काँग्रेसला कुठून स्वप्न पडतात? बरं. 180हून अधिक संस्था बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी ज्या संबंधित आहेत त्या ठीक आहे. राहुल गांधींच्या बरोबर त्या कुठल्या त्यांच्या इथं यात्रेमध्ये चालतात. आपण आधी शोध घ्या, काँग्रेस नक्की फुटीरतावाद्यांबरोबर आहे. या देशाला विरोध करणाऱ्या, तिरंग्याला विरोध करणाऱ्या, बंदूक उचलण्याकरता या देशातल्या तरुणाईला प्रवृत्त करणाऱ्या घटकांबरोबर जायला आपण मतांकरता इतके खालच्या पातळीवरती जायला लागलो का? ही चर्चा अत्यंत प्रबोधनात्मक सुरू आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये सरकारनं उलट कायदा केला पाहिजे, कारण हा नुसताच ठीक आहे. मला अजित चव्हाण एक तुमच्या बोलण्याचा सूर कळला की अशा प्रकारे गरज कदाचित सरकारला विचार करावा लागू शकतो आणि तुम्ही काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत, नॅरेटिव्ह सेटिंगची असतील किंवा काँग्रेस पक्षावर सुद्धा टीका केली. भाऊसाहेब आजबे बोला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी गमावलेले आहेत त्यांना अजित यांच्या सारख्या लोकांनी हे शिकवू नये की फुटीरता बाजूने आहोत का एकात्मतेच्या बाजूने आहोत. हा झाला पहिला भाग. दुसरा मुद्दा असा की अजित जे सांगतायत ती त्यांची वैयक्तिक भूमिका डेफिनेटली स्वागतार्ह आहे. अजितजी, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाहीये. पूर्ण करा भाऊसाहेब, पूर्ण करा तुम्ही बोलणं. बंदी घातलेल्या माओवादी गटांशी संबंधित लोक अजित तुमचा मुद्दा आपण ऐकून घेतला. आता बोलू देत, मला बाकीच्या गेस्टकडे सुद्धा जायचंय. बोला भाऊसाहेब, बोला. अजित चव्हाण हे जी भूमिका मांडतायत ती त्यांची वैयक्तिक भूमिका म्हणून स्वागतार्ह आहे. परंतु हे दुर्दैवी आहे की ते प्रवक्ते आहेत, परंतु आपल्या पक्षाने मागच्या वर्षी काय ब्रॉडकास्टिंग बिल मांडलेलं होतं त्याच्यामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या आणि त्याला नेमका विरोध कशामुळे झाला हे त्यांना माहीत नाहीये. हे त्यांनी माहिती करून घ्यावं आणि मग लक्षात यावं की कशा पद्धतीचा हेतू हा या पक्षाचा किंवा या लोकांचा आहे. हॅविंग सेड दॅट, सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा मुद्दा तो सांगू इच्छितो, विशेषतः जे दर्शक आहेत ज्यांनी कमेंट्स केला त्यांना सांगू इच्छितो की ज्योती मल्होत्रा ही इन्फ्लुएन्सर आहे किंवा ती युट्यूबवरून काय व्हिडिओ करते त्याचा आणि तिने एसपीओनेज केला याचा फार तिला ट्रॅप केलं इथपर्यंतच संबंध आहे. त्या पलीकडे तिचा त्या आयडेंटिटीचा आणि तिने जे काही केलं त्याचा संबंध नाही. संबंध सगळ्यात महत्वाचा हाच आहे की ती जसं सुशील जे असं म्हणाले की ती इंडोनेशियाला जाते, बालीला जाते, अजून कुठे कुठे जाते, हे सगळं तपास यंत्रणांना का कळत नाही, ते वेळीच ट्रॅक का करत नाहीत. हा सगळा डेटा तुमचा ईडी, सीबीआय, आयबी आणि 1760 ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांकडे आहेत. पेगासस सारखं सॉफ्टवेअर तुम्ही वापरतायत. असं सगळं असूनही तुम्हाला ती जर लोक वेळीच ट्रॅक करता येत नसतील आणि आता हे सगळं झाल्यानंतर, संवेदनशील माहिती तिकडे गेल्यानंतर, नॅशनल सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल तर प्रश्न असा आहे की हा प्रश्न आपण सरकारला विचारला पाहिजे. हे सरकारचं जे बेजबाबदार वर्तन आहे आणि ते प्रत्येक पातळीवरती दिसते. म्हणजे हा त्यांचा बेजबाबदारपणा आहे. आणि त्याशिवाय यांचे जे परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत हे स्वतः असं म्हणाले की हल्ला करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला कल्पना दिली. म्हणजे यांचं परराष्ट्र धोरण पासून सगळ्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या बेजबाबदारपणाच्या आहेत. आणि त्यामुळे ठीक आहे, मी पुन्हा व्यक्तिगत मध्ये जात नाही आणि मला जयशंकरांचं विधान आणि त्याचं काय भाजप काँग्रेस मला त्याच्यात जायचं नाही, ते आता विषयाची चौकट नाहीये. मी सुशील कुलकर्णींकडे जाणार आहे आता आणि त्यानंतर मला पुन्हा तेरणीकरांकडे जायचंय, अश्विनीकडे जायचंय नियमनाच्या रिलेटेड काही मुद्दे घेऊन. सुशील कुलकर्णी, माझा पुढचा प्रश्न यासाठी आहे, हे जे काही प्रकरण आता झालेले ते इन्फ्लुएन्सर सापडलेले आहेत, या सुक्यामुळे काही ओलेही जळतील, ओलंही थोडंसं जळेल अशी परिस्थिती आहे. त्याचं कारण असं, आजच स्थिती सोशल मीडियावर अशी असते की तुम्ही जर का सरकारच्या विरोधात बोलत असाल तर तुम्ही विकले गेलेला आहात, तुम्ही शहरी अर्बन नक्षल आहात किंवा अन्य काय तुमचे, तुम्ही देशद्रोहीच आहात. म्हणजे सरकारशी विरोधात बोलणं हे देशाच्या विरोधात बोलणं आहे आणि हा आता एक वर्ग मोठा आहे, तो आहे तर आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, या सगळ्या प्रकरणामुळे आता जे कोणी तटस्थ विरोधी भूमिका मांडणारे, मग भले ते पक्षाची पक्षीय भूमिका घेऊन मांडणारे का असेनात, पण यांची आणखी अडचण वाढणार आहे का? मग संवाद कसा ठरवायचा एकमेकांमधला आणि काय करायचं? प्रसन्न, या पक्षीय भूमिका, वैचारिक भूमिका या सगळ्या मांडल्याने फारसा फरक पडतोय असं मला वाटत नाही. हा, यातला जो संघर्ष चालू आहे, कोणी भक्त म्हणण्याचा, कोणी गुलाम म्हणण्याचा, कोणी चाटे म्हणण्याचा, हा संघर्ष कायम चालू राहणार आहे. त्याला आता आपण सोशल मीडियाच्या या संघर्षाला नाही थांबवू शकत. ज्या ज्या लोकांना याआधी तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना बोलता आलेलं नव्हतं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून घेत आहेत. मग ते भाजपचे कार्यकर्ते असोत, काँग्रेसचे कार्यकर्ते असोत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असोत, ते आपली संधी साधून घेत आहेत, बोलून घेत आहेत.
पत्रकारितेच्याही एका काळ्या कुट्ट इतिहासामध्ये आहे, तो सुद्धा इतिहास खूप मोठा आहे, त्यावर आपल्याला चर्चा करायची नाहीये, पण त्या इतिहासावर सुद्धा कोणी आधी बोलत नव्हतं, आता बोलायला लागली आहे. सोशल मीडियाचं हे बोलणं चालू राहणार आहे, त्यात अनेकांची आहुती पडणार आहे. आज जे खूप छान आहेत त्यांना उद्या कदाचित विलन म्हणून जगाच्या समोर यावं लागणार आहे. आज ज्यांना सन्मान मिळतोय ते कदाचित फार वाईट स्थितीमध्ये असणार आहे. मुद्दा हा आहे की याच्यातली आयडेंटिटी उघड करणे. मगाशी जो काही मुद्दा आला होता, आधार कार्डला जोडा, याला जोडा, त्याला जोडा, त्या न जोडलेल्या अननोन माणसांवरती ना त्यांची चर्चा होतीये ना ते पकडले जात आहे. ज्यांची आयडेंटिटी उघड आहे, जे सोशल मीडियावर आपल्या ओळख सगळं देऊन आले, त्यांच्यामुळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यामुळे. हा जो ज्योती मल्होत्रा प्रकरण आहे, ज्योती मल्होत्रा कोण आहे, कुठली आहे, काय आहे, जगाला माहित आहे. सुशील कुलकर्णी युट्यूबवर आहे, कोण आहे, काय आहे, कुठला आहे, जगाला माहित आहे. अहो तेवढंच काय, एबीपी माझा युट्यूबवर आहे, एबीपी माझा सोशल मीडियावर आहे, काय कोण चालवत आहे, कुठला आहे, सगळ्या जगाला माहित आहे. जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ना, त्या आयडेंटिटी नोन असलेल्या लोकांच्यामुळे होत आहे. अननोन लोकांच्यामुळे तर कायम पिचकुल्या मारत, शिवीगाळ करत निघून जाणे एवढाच तो, किंवा घाण बोलणे एवढाच तो काय प्रॉब्लेम आहे. जे नोन आहे, तुम्ही 1,50,00,000 असं सांगितलं, त्या 50 लाख लोकांना आता यात आपण भरडले जाऊ नये असं वाटत असेल तर आपले सगळे सोर्सेस अगदी ओपन ठेवावे लागतील. तर आणि तरच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. आय तुम्ही सांगणार नाही आहात, इन्कम सांगणार नाही आहात, आणि मग तुम्ही सगळे मुद्दे मांडणार आहात, तर तुमच्या उत्पन्नावर आक्षेप घेतले जातील, तपासणी केली जाईल, हे कुठून आलंय ते बघितलं जाईल, आणि त्यावर भाष्य होत राहील प्रसंगात. त्यामुळे ती स्पष्टता करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता हा मुद्दा अतिशय चांगला आहे, फक्त हे करणारे, हे जे सगळं करावं लागेल म्हणजे सरकार, म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे राज्य सरकार. मग प्रश्न असा आहे, वॉचमनवरती लक्ष कोण ठेवणारा, परत जो इंग्लिश फ्रेज आहे तसा तो मुद्दा असणार की यांच्यावरती कोण, शेवटी हे कोण ठरवणार की अरे हे टीका करतायत म्हणजे हे निष्पक्ष करतायत किंवा बाजूने बोलतायत तर काय बोलतायत. मी आता नियमनाचा मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे, त्यासाठी मी अश्विनीपासून सुरुवात करेन आणि मग मी ब्रिजेश सिंग यांच्याकडे जाईन. अश्विनी, एकूणच दिशा अशी दिसते, आणि भाजपचे एक नेते तर म्हणालेलेच आहे की देशातल्या सगळ्या न्यूज एंटरटेनमेंट कंटेंटवरच्या युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्सची चौकशी व्हावी किंवा त्यांच्यावरतीसाठी काहीतरी एक बॉडी असावी. आणि हे खरं आहे की आता भारतात अशी बॉडी नाहीये. एखाद दुसऱ्या बॉडीज आहेत, पण ज्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश युट्यूब चॅनल्स कदाचित आहेत. महाराष्ट्रात तर तशी आहे की नाही मला कल्पना सुद्धा नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, असं नियमन व्हावं का? होणार असल्यास तुमचा त्याच्याबाबतीत से काय असेल, हे मी तुम्हाला एक युट्यूबर, इन्फ्लुएन्सर्सच्या प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधी म्हणून विचारतोय. नियमावली होणार आहे का किंवा हे अपरिहार्य आहे, हे कदाचित कमिंग फ्युचरमध्ये आपल्याला हे जास्त क्लॅरिटी येईल. पण माझं म्हणणं असं आहे की सर्व स्टेक होल्डर्सना, म्हणजे इन्क्लुडिंग कंटेंट क्रिएटर्सना घेऊनच या गोष्टी चर्चा करूनच पुढे जायला लागेल. कारण हे खूप किचकट आहे. इथं परत मी म्हणते की इथं एंट्री बॅरियर्स नाही आहेत. हा टोटली फ्री प्लॅटफॉर्म्स आहेत, आणि जे रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप अवघड होईल. कारण की नियमावली हे कोण करणार, कसं करणार, त्याच्यामधले घटक कुठले असणार, त्याचं डिटेलिंग कसं होणार. कारण हा एक वास्ट समुद्र आहे, ह्याच्यात इंडिव्हिज्युअल कंटेंट क्रिएटर्स आहेत, इथं प्लॅटफॉर्म्स आहेत, इथं अनेक विषयावर कंटेंट क्रिएट करणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. इथं इंडिव्हिज्युअल्स फक्त इन्फ्लुएन्सर्स आपण बोलत नाही आहोत, तर आपण ऑर्गनायझेशन्स पण बोलतो आहोत. बरोबर. आणि हे सगळं करत असताना हा पसारा खूप मोठा आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. हे करताना हे पटकन घडणार आहे असं मला तरी लगेच वाटत नाहीये. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी ब्रिजेश सिंग यांच्याकडे 2 प्रश्न घेऊन जाणार आहेत. ब्रिजेशजी, या सगळ्या चर्चेच्या प्रिटेक्स्टमध्ये महाराष्ट्र शासनाने एक फॅक्ट चेक युनिट सुरू केलं होतं, ज्याच्यावरती टीका झाली की हे बॅकडोरने थोडंसं सेन्सॉर करण्याचाच मार्ग आहे वगैरे. पण जे काय असेल, पण आताच्या या घटना घडलेल्या आहेत, या लोकांना अटक झालेली आहे वगैरे, आता असं वाटतंय की उलट अशा युनिटची, एक रेग्युलेटरी बॉडीची, एक छोटीशी का असे ना, पण काहीतरी एक रेग्युलेट केलं जातं. चुकीची बातमी असेल, फॅक्ट, सरकारच्या एखाद्या बाबतीत विरोधातली चुकीची फॅक्ट असेल तर ती करेक्ट करण्यासाठी मेजर्स घेतले जातात. आता ते सिद्ध झालंय की अशा एका मेकॅनिझमची गरज होती? ब्रिजेशजी. नाही, बघा, टीका ज्यांनी केली त्यांना ते बेसिकली त्यांना कळलं नाही की हे फॅक्ट चेक युनिट काय आहे. फॅक्ट चेक फक्त एक व्हेरिफिकेशन युनिट जे महाराष्ट्र शासन उघडणार आहे, ते फक्त एक व्हेरिफिकेशन युनिट आहे. कुणी धादान खोटी माहिती टाकली, विपर्यास केला, तर फक्त फॅक्ट चेक करणार की खरं आहे की खोटं आहे.
जे सुप्रीम कोर्टाने एक ताशेरे ओढले होते दुसऱ्या एका केसमध्ये, दॅट वॉज अबाउट टेक डाऊन पॉवर्स. इट वॉज नॉट अबाउट फॅक्ट चेक. फॅक्ट चेक त्याच्यानंतर पीआयबीचंही सुरू आहे, बाकी राज्यांमध्ये आहे. तर फॅक्ट चेक करणे या कारणाने आवश्यक आहे की इन्फॉर्मेशन स्पेसमध्ये ट्रान्सपरन्सी, ऑथेंटिसिटी आणि ट्रस्ट याची गरज आहे. आणि हे फॅक्ट चेकने चांगलं होईल. म्हणजे कुणी चुकीची माहिती टाकत असेल, म्हणजे समजा काय असतं की कुठली माहिती खरी असेल तरी त्याला जर दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला, समजा गणेशाच्या आरतीचा एक व्हिडिओ आहे, त्याला कुठल्या दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला तर तो चुकीचा ठरतो. तर फॅक्ट आहे की नाही हे ठरवणं आणि त्याला कारण देणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्याला संपूर्ण कारणासह लोकांपर्यंत सांगणे की या कारणामुळे हे खोटं आहे, हे फॅक्ट चेक युनिटचं काम आहे. मला वाटतं दिस विल कॉन्ट्रीब्यूट टू ट्रान्सपरन्सी अँड इंटरेस्ट इन इन्फॉर्मेशन स्पेस. प्रसन्न, हे सगळे मुद्दे महत्वाचे असतील आणि हे आपल्या दारापर्यंत आलेले आहेत. म्हणजे असं जर का कुणाला वाटत असेल की अरे हे युट्यूबर, इन्फ्लुएन्सर, याचा आपला काय संबंध, पण तुमच्यापर्यंत आलेले विषय आहेत. एखाद्या चुकीच्या पोस्टला दिलेलं लाईक सुद्धा तुम्हाला जेलची हवा खायला किंवा किमान पोलीस तुमच्या दरवाजावरती टकटक करायला येऊ शकतात, कारण तुम्ही लाईक केलेलं आहे, कमेंट केलेलं आहे, रिट्विट केलेलं आहे. एखादा माहीत नसलेला कुठं, आता समजा ही ज्योती मल्होत्राचे व्हिडिओ जर का कोणी मोठ्या प्रमाणात तिच्या कोणीतरी प्रेमात पडलं असेल, कदाचित अगदी एकांगी प्रेम असतील आणि केले व्हिडिओ आपले, का तर हिचं कधीतरी आपल्याकडे लक्ष जाईल आणि ते व्हिडिओ रिट्विट केले असतील, शेअर केले असतील, तीही व्यक्ती या क्षणी त्या रडारावर असेल, पोलिसांच्या किंवा इंटेलिजन्सच्या रडारावर असेल की ही व्यक्ती काय एवढे युट्यूब व्हिडिओ रिट्विट करत होती. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा, सुरक्षित राहा. आणि हे विषय आता आपल्या दाराच्या आत कॉम्प्युटरपर्यंत आलेले आहेत, त्याचं भान ठेवा. यासाठीच आजची ही चर्चा होती, ज्याला आपल्याला या सगळ्यांनी, ब्रिजेश सिंग तुम्ही वेळ दिलात, भाऊसाहेब आजबे, अजित चव्हाण, सगळी ही दोघी मंडळी बाहेर असताना त्यांनी वेळ दिले, प्रवासात असताना सुद्धा वेळ दिला, अश्विनी तेरणीकर तुम्ही सुद्धा वेळ दिला, सुशील कुलकर्णी संभाजीनगरवरून होते, सगळ्यांचे आभार. इथे आपण थांबणार आहोत, पण ब्रेक नंतर आपल्याला आजच्या प्रश्नाला तुम्ही कौल कसा दिला सोशल मीडियाच्या माध्यमातून